खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. एकीकडे तुमचा मेळावा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा मेळावा. ते म्हणतायत की जर शिवसेनेचा मेळावा, वर्धापन दिन हा वृद्धिंगत वाढ जी असते प्रगतीसाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. शिवसेना दिवसागणिक वाढते, रोज वाढते. तुम्ही पाहताय की शिवसेना वाढत चाललेली आहे. वर्धापन त्याच्यासाठी साजरा केला जातो, अधोगतीसाठी वर्धापन दिन साजरा होत नाही. हा वृद्धिंगत होण्याचा, विकासाचा, प्रगतीचा हा मेळावा आहे. ते म्हणतात की आम्ही भाजपला जाऊन मिळालो नाही, हे मिळाले. हे बघा, कोण कुणाला मिळाले, भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. हे काँग्रेसच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठे शिजवत आहेत. हे काँग्रेसला मिळालेत, काँग्रेसच्या अधीन गेलेले आहेत, काँग्रेसच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभे आहेत. शिवसेना भाजप युती हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती आहे. महत्त्वाचं विधान त्यांनी केलं उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये. त्यांनी भावनिक साथ घातली. ते म्हणतात जर मला अशाच पद्धतीने सोडून जाणार असाल तर मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देतो. देवा मला पाव तुला बिस्किट. एक भावनाप्रधान लोकांना एक भावनेच्या आहारी नेण्याचा प्रयत्न करतायत. आज त्यांनी कबूल केलं मी जिल्हा परिषदला फिरलो नाही, पण त्याच्यामागचं कारण काय, तर नवीन लिडरशिप पैदा करण्याकरता. मग नवीन लिडरशिप जर पैदा करायची होती, जेव्हा मंत्रिपद आदित्य ठाकरेंना दिलं तेव्हा हा विचार नाही आला. तेव्हा हा विचार का नाही आला की बाबा नवीन लिडरशिप देताना इतरांना आपण मंत्रिपद द्यायला पाहिजे, सिनियर लोक आहेत त्यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे. आदित्य नवीन आहे, त्याला कशाला मंत्रिपद दिलं. जे 6 खासदार तुमच्याकडे येणार आहेत त्यांच्याबाबतही त्यांनी विधान केलं. ते म्हणतात की जर मी फिरलोच नसतं तर तुम्ही निवडून कसे आलास. हे बघा, ते फिरले असते तर ते निवडून आले असते. त्यांना म्हणायचं आहे मग बँड्रामध्ये का नाही सीट निवडून आली, ते राहतात तिथे का नाही सीट निवडून आली. ती जी काही लोकं आहेत ती काही लल्लूपंची लोकं नाही आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, आमदार इथपासून त्यांनी मजल मारलेली खासदार झालेले आहेत. पुरं होत नाही त्यामुळे तुम्ही आमची पुरं पळवता, भाजपला थेट टोला. हे बघा, अशा पद्धतीने टीका करणं, ह्या भाषेमध्ये टीका करणं त्यांना शोभत नाही. त्यांना आपली मुलं जर म्हणत असतील पण तुम्हाला सांभाळता येत नाही आहेत, त्याचा पण विचार करा ना, की तुम्हाला ही सांभाळता येत नाही. वारसा हक्कावर जास्त काही टिकणार नाही आहे. तुम्ही घरात बसणार, सैन्याला म्हणताय लढ, आणि सरदार आपल्या घरात बसतोय. सैन्य उपाशी लढाई करू शकत नाही. सरदारांनी त्याच्यासोबत फिरावं लागतं. सरदार घरात बसणार आणि सैन्याला लढायला सांगणार, कोण सैन्य त्यांच्यासोबत लढणार आहे. सैन्य सोडून जाणार. सत्ता आमच्यासाठी नाही तर आम्ही सत्तेसाठी जन्माला नाही आलो तर सत्ता आमच्यासाठी आली आहे, अशा पद्धतीचं विधान आहे ठाकरेंचं. अरे, जेव्हा आपण राजकीय पक्ष करतो तेव्हा राजकीय पक्षाचं काम असतं की सत्ता आणण्यासाठी नेत्यांनी मेहनत करणी पाहिजे. सत्ता आणण्यासाठी मग राजकीय पक्ष कशाला आहे. फक्त मी आणि माझी मातोश्री, मुंबई महापालिका आणि सोन्याची अंडी देणं कोंबडी. अहो, पक्षामध्ये 4 लोकांना सत्ता दिली तर त्या नेत्याचं महत्त्व असतं. फक्त सत्ता माझ्यापुरती मर्यादित ठेवायची आणि कार्यकर्त्यांना भिकारी म्हणून फिरायला लावायचं, हे राजकीय नेत्याचं, पक्षप्रमुखाचं काम नाही. म्हणतात की जे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत ती देणगी आहे माझ्यासाठी. ही देणगी कुणीच माझ्याकडून घेऊ शकत नाही. कोण निष्ठावंत? संजय राऊत. अहो, ज्या शरद पवारांनी स्वाभिमानासाठी काँग्रेसपासून बाजूला जाऊन राष्ट्रवादी पक्ष तयार केला, त्यांना म्हणतायत तुम्ही काँग्रेससोबत जा, काँग्रेसमध्ये विलीन व्हा. अस्तित्व पण ठेवू नका म्हणत नाही, जॉईंट व्हेंचर पण नाही. तुम्ही विलीन व्हा. कोणाची सुपारी आहे? काँग्रेसची सुपारी आहे. तुम्ही कोणाशी प्रामाणिक आहात? काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक आहात. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीचा शिवसेना पक्ष तयार केलेला आहे. ते म्हणतायत की 6 खासदार जरी गेले असले तरी देखील शिवसैनिक जो आहे, सच्चा शिवसैनिक, तो खचलेला नाही आहे, पेटलेला आहे. मी तुम्हाला आजही सांगतो, मी प्रत्येक वेळी सांगतो, आजच्या मेळाव्याचा फोटो, स्टेजवरचा फोटो आणि खालती बसलेल्या पदाधिकाऱ्यांचा फोटो त्यांनी काढून फ्रेम करावी. 2 महिन्यानंतर ते सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत का त्यांनी तपासावं. त्यांच्यासोबत कोणी राहत नाही, रोज त्यांना सोडून चाललेले आहेत लोक. नक्कीच काही सल्ला देणार तुम्ही त्यांना? मी त्यांना एवढंच सल्ला देणार की आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदे साहेबांचं लिडरशिप काय इस्टॅब्लिश झाली, महाराष्ट्रातील सर्व जनता त्यांच्याकडे लीडर म्हणून, शिवसेनेचं नेतृत्व म्हणून का पाहतायत, याचं आत्मपरीक्षण करा. आणि बाजूला जो सकाळी बसतात ते संजय राऊत, त्यांनी तुमची अधोगती केलेली आहे. थोडंसं त्यांना लांब करा. जी काय थोडीफार जो पक्ष जो टिकला आहे तुमच्या ग्रामपंचायतीपुरता तेवढा तरी राहील. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.